जोरा ओके झालं घोषणा दे एकदा पहिलं हा नमस्कार मी रोहिदास AR न्यूज आणि DP मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दर्शको सध्या आपण सोलापुरात आहोत। काल या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान झालं त्यानंतर आज निकाल लागलेला आहे। निकाल झालेला आहे सध्या आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत। या ठिकाणी आपण हनुमाननगर मध्ये आहोत। या ठिकाणी पाहतोय आपण की या ठिकाणी भाजप पुरस्कृत जे उमेदवार होते ते 40 विजय झालेले आहेत। या ठिकाणी गौतम कसबे असतील, अविनाश पाटील असतील, राजश्री कणके असतील, तसेच पूनम काशे हे 4 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी उभारले होते ते विजय झालेत बहुमताने। तर या ठिकाणी आपल्यासोबत हा विजय जल्लोष साजरा करतात पाहू शकता या ठिकाणी गल्लीमध्ये। तर आपल्यासोबत आहेत लखन भाऊ कांबळे त्यांचे संवाद साधन काय त्यांच्या भावना आहेत एकंदरीत। भाऊ नमस्ते। आमच्या कष्टाला फळ मिळालंय। होय कष्टाला फळ मिळालंय। खूप पळत होता निवडणूक मध्ये ते तुम्हाला बी माहिती आहे। गल्ली गल्लीतनं सगळीकडे ताई या बाहेर करा या या म्हणत होता ते सार्थक झालं असं वाटतंय। ते तुम्हाला बी माहिती आहे आणि आमचं कष्ट बी आहे आणि त्यात मामाचा ताकद बी आहे। मामाचं काम तुम्ही म्हणतो मामानं काम करणार आहे ते आश्वासन दिलंय आणि आज बी मामा काय म्हणलंय आज 16 तारीख आहे निकालचा तारीख आज आहे उद्यापासून काम चालू म्हणलं जल्लोष नाही होय तर बी आम्ही भिवून जल्लोष केला जल्लोष केला होय जल्लोष केला होता गल्लीत सगळे आता काय हुकुमशाही नाही लोकशाही लोकशाही बरोबर तरी मामा काय म्हणलं ते शांतीत पार पडा। होय काय आता त्यांच्या भावना काय आहेत काय तुमच्या तोंडून कारण त्यांचा आपलं आम्हाला काम करायचं फक्त काम करायचं आहे काम करून घेणे। आता मतदारांना काय सांगावं आता तुम्ही सांगा काय काम राहील ते आमच्याकडे पाठवा आमच्यापर्यंत होय त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे। 100% काम करणार आता आम्हाला कामाची मतलब आहे कामाची दुसरी मतलब. कशाची नाही। होय आता बोलता का काय म्हणता तुम्ही बोला हा ताई काय म्हणताय या ठिकाणी गुलाल उधळालाय आनंद साजरा करायलाय काय सांगता आम्हाला छान वाटलं आज छान वाटलं आनंद झाला आनंद झाला। होय हा तुमचा उमेदवार निवडून आलाय हा होय बर काय सांगाल शुभेच्छा आम्हाला ही भरभराट शुभेच्छा आहे आमच्यातर्फे। करायचं तुम्ही सुद्धा काय सांगाल उमेदवार विजयी झाले त्यांना सर्व उमेदवार आमच्या सोबत आहेत। गेल्या माघारी आमच्या सोबत नव्हते आता तर मालक बी आहे आणि सर्व आहेत आणि आमचे हनुमान नगरचे आमचे माऊली माझा आशीर्वाद माऊली काका जय हरे यांचा हा रामकृष्ण हरे हे आमच्या सोबत आहे त्यांची बी ताकद आम्हाला भरपूर आहे। बर आम्ही मिळून काम केल्याबद्दल आम्हाला विजय भेटलेला आहे। प्रभागामध्ये विकास बदल दिसणार विकास 100% उद्यापासून दिसणार। उद्यापासून लोक काय म्हणते मंजूर केल्याशिवाय मिळत नाही पण मामाने काय केलं उद्या चालू काम चालूच केलंय उद्यापासून चालू असणार प्रभागामध्ये 100%। तर पाहू शकता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आज निकाल जरी लागला असेल विजय झाला असलं तरी जल्लोष नाही तर आपल्याला काम करायचं असं त्यांनी सांगितले उमेदवारांनी। अशा पद्धतीने मामा देखील बोलणार आहे त्यांची संवाद साधे। मामा नमस्ते। नाव सांगा नमस्कार नमस्कार। आम्हाला 13 वर्षानंतर हनुमान मी शिवाजी दिगंबर भोसले 13 वर्षानंतर आमच्या हनुमाननगर मधलं पूनमताई काशीद म्हणजे आमच्या भागातल्या निवडून दिलेले आहे आम्ही आणि त्याचबरोबर 4 उमेदवार सुद्धा आम्ही एकमतानं निवडून दिलेलं आहे। एकमतानं पॅनल बसलेलं आहे काय वाटतं आपल्याला कसं वाटतंय? नाही आता फरक आम्हाला हे 4 उमेदवाराकुंड भरपूर अपेक्षा आहे आणि काम मिळून जाईल नक्की होणार। ओके काम नक्की होणार असं अपेक्षा आहे त्यांना। तर अशा पद्धतीने या ठिकाणी उद्यापासूनच या ठिकाणी कामाला लागणार अशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या जल्लोष साजरा करतात। तरी दर्शको आपण अशा पद्धतीने अपडेट देतोय तरी पाहत राहा अपडेट राहा AR न्यूज DP न्यूज। धन्यवाद।